हॅलो फ्रेंड्स, मी विभा चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत। फ्रेंड्स, आज मी एक DIY करून बघितलेला आहे आणि ते तुमच्याबरोबर शेअर करते आहे। चला तर बघूयात। हे आहेत वापरून उरलेले अंगाच्या साबणाचे तुकडे। हे सर्व साबणाचे तुकडे चांगले सुकलेले होते आणि त्याची मी मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतली आहे। एका स्टीलच्या पातेल्यात पाणी उकळवायला ठेवलं आणि त्यात दुसरं भांडं ठेवलं। या भांड्यात मिक्सरमध्ये बारीक केलेली पावडर टाकली आणि थोडं पाणी ॲड केलं। मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। यानंतर थोडं गुलाबजल पण ॲड केलं। आता ही आहे कडुनिंबाच्या पानांची पूड। मी पानं आणली, धुतली, चांगली सुकवली, त्याची पूड केली आणि ती यात टाकली। आता हे मिश्रण चांगलं एकजीव केलं। ते थोडं थंड झालंय। हा माझ्याकडे एक प्लास्टिकचा छोटा डब्बा होता, त्यात मी हे भरून ठेवते आहे। चांगलं सेट करून घ्यायचं। मिश्रण चांगलं भरून झाल्यानंतर ते रात्रभर वाऱ्यावर सुकायला ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी या वड्या या भांड्यातनं बाहेर काढल्या, अगदी सहजरित्या बाहेर निघाल्या। तो व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाला, पण कडुलिंबाचा साबण तयार झाला। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूयात पुढच्या व्हिडिओत। तोपर्यंत बाय।